स्वामिनीच्या YouTube चॅनलवरून ऐकायला विसरू नका. कथा नवरात्रीची. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज देवीच्या विविध रूपांचं, सामर्थ्याचं आणि पराक्रमाचं दर्शन घडवणारी कथामाला. कथा नवरात्रीची आता स्वामिनीच्या YouTube चॅनलवर. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी, जगजननी आई कृपा करी, वरद हस्त तव श्रीधरी, वरद हस्त तव श्रीधरी, जगजननी आई कृपा करी. आजी, आज दसरा. हा बघ, माझा नवा ड्रेस मस्त आहे ना? सुरेखच आहे आणि छान दिसतोय तुला. आज आईनं न सांगता पटकन आवरून झालेलं दिसतंय. हो, तुझ्याकडून दसऱ्याची माहिती घ्यायची आहे ना. काय ग, बाकीच्या दिवसांचं ठीक आहे, पण दसऱ्याबद्दल तुलाही माहिती असेलच की. हो, म्हणजे देवीनं राक्षसांवर विजय याच दिवशी मिळवला. तसंच रामानं रावणाचा वधही या दिवशी केला. दसऱ्याला सोनं लुटतात आणि हो, नवीन खरेदी करतात, ही माहिती आहे मला. पुष्कळ आहे हो माहिती, आणि बरोबर सुद्धा आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे बरं का. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन शुभ कार्यास प्रारंभ केला जातो. या दिवसाच्याही अनेक कथा आहेत. म्हणजे रामायण किंवा देवीच्या सोडून आणखीन वेगळ्या? म्हणजे बघ, पूर्वीच्या काळी पैठण नगरात देवदत्त नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा पुत्र होता. त्यानं आपल्या पुत्राला म्हणजे कौत्साला गुरूंकडे विद्यार्जनासाठी पाठवलं. कौत्स विद्यार्जनामध्ये रमून गेला. विद्यार्जन पूर्ण होताच गुरुनं गुरुदक्षिणा घ्यावी म्हणून कौत्सानं हट्ट धरला. त्यावर ऋषी त्याला म्हणाले, ठीक आहे, तुझा एवढा आग्रहच आहे तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी, याप्रमाणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा, आणि त्या देखील एकाच व्यक्तीकडून मला 3 दिवसात आणून दे. एकाच व्यक्तीकडून एवढी संपत्ती, आणि तीही केवळ 3 दिवसात? हे कौत्साला खूपच कठीण वाटत होतं. तो विचारात पडला आणि एकदम त्याला अयोध्येच्या रघुराजाची आठवण झाली. तो स्वतःशी विचार करू लागला, आज या घडीला मला फक्त अयोध्येचा राजाच मदत करू शकेल. मी त्यांचाच आश्रय घेणे योग्य ठरेल. असं म्हणून कौत्स रघुराजाकडे गेला. त्यानं त्याची इच्छा बोलून दाखवली. रघुराजाही विचारात पडला. तो म्हणाला, कौत्सा, तुझी मागणी मला समजते रे. गुरु इच्छा पूर्ण करणे परम कर्तव्य आहे, हे देखील मला मान्य आहे. परंतु आज माझ्या खजिन्यातही इतके द्रव्य उपलब्ध नाही. मला थोडा विचार करायला वेळ दे. आणि मग राजानं विचार केला. इंद्राबरोबर युद्ध करून ते धन मिळवण्याचा निश्चय केला. इंद्राला या गोष्टीची कल्पना आली आणि लगेच त्यानं अयोध्या नगरीबाहेर असणाऱ्या शमीच्या आणि आपट्याच्या वृक्षांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजानं त्यातल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा कौत्साला गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. कौत्सानं समाधानानं त्या गुरुस अर्पण केल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा राजानं लोकांना घेऊन जाण्यास सांगितलं. आजी, ही गोष्ट मला खरंच माहिती नव्हती. अच्छा, म्हणून आपण आपट्याची पानं लुटतो का?
त्या दिवशी लोकांनी या 2 वृक्षांची पूजा केली, यथेच्छ सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन सदिच्छाही दिल्या. हा दिवस विजयादशमीचा होता. त्यावेळेपासून सुवर्णमुद्रा म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा प्रचलित झाली. आजी, आपल्या गावाकडे दसऱ्याच्या दिवशी देवीची मिरवणूक वगैरे काढतात ना ग? हो, या दिवशी गावात वाजत गाजत देवीची मिरवणूक काढली जाते. तिला गावच्या वेशी बाहेर नेलं जातं. तिथे शमीची आणि आपट्याची पानं देवीला वाहिली जातात. नवधान्याची कणसं, भाताचे लोंगर देवीला अर्पण करून देवीच्या मूर्तीचं जलाशयात विसर्जन केलं जातं. आणि आपण सगळे एकमेकांना सोनं देतो. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असं म्हणतो. हो, कारण सोनं हे अक्षय आहे, त्याची झीज होत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याचं तेज वाढतच राहतं. तसंच तुमचं आमचं आयुष्य तेजोमय होवो अशी सदिच्छा यावेळी दिली जाते. घरातल्यांचं तोंड गोड करण्यासाठी गोडाचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला नैवेद्यही दाखवला जातो. कळलं का देवीचं महात्म्य? आता तुम्हा सर्वांना आमच्या परिवारातर्फे दसऱ्याच्या शुभेच्छा. सोनं घ्या, सोन्यासारखे रहा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीर्मुपह्वये श्रीमार्देवीर्जुषतां कां सोऽस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश बाह्या अलक्ष्मीः उपेतु मान् देवसख कीर्तिश्च मणिनान् सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्विं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वानिर्नुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतान्यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषाणं यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाजमन्वहं सूक्तं 15 च श्रीकाम सततं जपेत. कथा नवरात्रीची. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखन श्रद्धा कुलकर्णी. श्लोक पठण धनश्री गणात्रा. सहभागी कलावंत सुनेत्रा मंकणी, हिमानी निलेश. विशेष आभार डॉक्टर अरुणा ढेरे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळी 10 वाजता जरूर ऐका साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित कथा नवरात्रीची. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.